त्या दिवशी पुण्यात सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. दुपार सरता सरता पावसाने असा काही जोर धरला की संपूर्ण रस्ते पाण्याने तुडुंब भरून गेले. मी माझ्या ऑफिसचं काम संपवून घाईघाईने बाहेर पडले. मनात विचार होता की पाऊस वाढायच्या आत घर गाठावं, पण नशिबाचा खेळ वेगळाच असतो. बस स्टॉपवर पोहोचण्यापूर्वीच मुसळधार पाऊस सुरू झाला. मी जवळच असलेल्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या शेडखाली जाऊन उभी राहिले. माझ्या हातातली छत्री वाऱ्याच्या एका मोठ्या झोताने उलटी झाली. माझे कपडे, केस पूर्णपणे भिजले होते. थंडीमुळे माझे हातपाय थरथरत होते आणि ऑफिसच्या सततच्या ताणामुळे डोकं सुन्न झाले होते. मी अंगाभोवती हात गुंडाळून स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही आत येऊन बसू शकता. बाहेर खूप थंडी आहे आणि वाराही जोरात आहे. एक अत्यंत भारदस्त, संत आणि शांत आवाजात माझ्या कानावर पडला. मी दचकून मागे वळून पाहिले. पांढरा शुभ्र ॲप्रॉन घातलेले, गळ्यात स्टेथोस्कोप असलेला एक डॉक्टर तिथे उभे होते. उंच पुरा देह, तीक्ष्ण आणि खोल डोळे, चेहऱ्यावर एक कमालीचा संयम आणि शांतता होती. त्यांच्या खिशावर लावलेल्या नेमप्लेटवर सोनेरी अक्षरात लिहिलं होतं, डॉक्टर अर्णव देशमुख. नाही, ठीक आहे डॉक्टर. पाऊस थांबेल तोवर थांबते येते. उगाच आतमध्ये पसारा नको. मी माझे ओले केस कानामागे सारत काहीशा संकोचाने आणि लाजत म्हटले, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन की या थंडीत ओल्या कपड्यात उभं राहिलात तर उद्या नक्की माझ्याकडे पेशंट म्हणून यावं लागेल. आणि मला वाटत नाही की तुम्हाला औषधं आणि गोळ्या खायला आवडत असतील. ते हलकसे हसले. त्यांच्या त्या हसण्यात एक वेगळीच कमालीची आपुलकी होती. माझ्या काळजात क्षणभर काहीतरी वेगळं झालं. त्यांच्या आग्रहाखातर मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. कॅबिनमध्ये वातानुकूलित यंत्र, AC चालू होते. मला अजूनही थंडी वाजू लागली. डॉक्टर अर्णव यांनी ते ओळखले आणि त्यांनी लगेच AC बंद केला. त्यांनी त्यांच्या असिस्टंटला सांगून 2 कप गरम कॉफी मागवली. काही वेळातच कॉफी आली. अर्णव यांनी कॉफीचा कप माझ्याकडे सरकवला. मी थरथरत्या हाताने तो कप घेण्यासाठी हात पुढे केला आणि नेमकी त्या क्षणी आमची ओठे एकमेकांना स्पर्शली. तो स्पर्श साधा, सामान्य नव्हता. अर्णव यांच्या हाताची ऊब माझ्या बोटांमधून थेट माझ्या हृदयात उतरली. माझ्या शरीरातून जणू एक विजेची लहर धावून गेली. मी दचकून वर पाहिले तर अर्णव यांचे डोळेही माझ्यावर खिळले होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ, एक अनोखी काळजी दिसत होती. त्या रात्री घरी आल्यावरही मला झोप येत नव्हती. अंथरुणावर पडून मी फक्त छताकडे पाहत होते. अर्णव यांच्या हाताचा तो हलका स्पर्श माझ्या त्वचेवर अजूनही ताजा असल्यासारखा जाणवत होता. मी एक विवाहित स्त्री होते, ते मला माहीत होतं. राहुलसोबत माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती, पण आमच्या संसारात जो जिव्हाळा, ती ओढ कधीच नव्हती. राहुल नेहमी त्यांच्या बिझनेस ट्रिप आणि मीटिंग्समध्ये व्यस्त असायचे. माझ्या मनाचा विचार करायला, माझ्याकडे पाहायला त्यांच्याकडे वेळच नसायचा. अशा एकाकी आयुष्यात डॉक्टर अर्णव यांच्या त्या काही मिनिटाच्या सहवासाने माझ्या मनात एक नवीन वादळ निर्माण झालं होतं. त्या घटनेला आठवडा उलटून गेला होता. मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होते की तो केवळ एक प्रसंग होता, पण नशिबाने पुन्हा एक नवीन वळण घेतलं. ऑफिसमध्ये सलग बसून काम केल्यामुळे आणि घरच्या मानसिक तणावामुळे माझ्या पाठीत असह्य वेदना सुरू झाल्या. वेदना इतकी वाढली की मला उठणं बसणंही कठीण झालं. खरं तर पुण्यात अनेक मोठे डॉक्टर्स होते. मी कुठेही जाऊ शकले असते, पण माझ्या मनाने माझ्या आत्म्याला पुन्हा एकदा डॉक्टर अर्णव यांचंच नाव घेतलं. मी मनातल्या मनात स्वतःला टोकलं, पण तरीही मी त्यांच्या हॉस्पिटलचा नंबर शोधून अपॉइंटमेंट फिक्स केली. ठरलेल्या वेळी मी क्लिनिकमध्ये पोहोचले. कॅबिनचा दरवाजा उघडून मी आत पाऊल ठेवलं. अर्णव काही पेपर्स पाहत होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक अनपेक्षित आनंद उमटला, जो त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रियाजी, या, बसा. काय त्रास होतोय तुम्हाला? त्यांनी अगदी जुन्या ओळख असल्यासारखं आपुलकीने विचारलं. त्यांना माझं नाव अजूनही लक्षात होतं. हे बघून माझं मन सुखावलं. डॉक्टर, पाठीमध्ये खालच्या बाजूला खूप असह्य वेदना होत आहेत. रात्री झोपताही येत नाही. मी खुर्चीवर बसत अत्यंत थकलेल्या आवाजात म्हटलं, ओके, मला एकदा प्रॉपर चेकअप करावे लागेल. काळजी करू नका, ठीक होईल. तुम्ही प्लीज त्या समोरच्या बेडवर पाठीवर झोपा. ते गंभीर होत प्रोफेशनल टोनमध्ये म्हणाले. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. छातीची धडधड इतकी वाढली की मला भीती वाटत होती की अर्णव यांना ती ऐकू तर जाणार नाही ना. मी हळूच बेडवर गेले आणि झोपले. त्यांनी मला डाव्या कुशीवर ओळायला सांगितले. त्यांनी माझ्या पाठीवरचे कपडे अत्यंत हळुवारपणे आणि सभ्यतेने थोडे बाजूला केले. जेव्हा त्यांच्या उबदार मऊ बोटे माझ्या पाठीवरच्या मणक्यावर फिरू लागली, तेव्हा वेदनेऐवजी एक वेगळा शहारा माझ्या संपूर्ण शरीरातून उठला. त्यांच्या हाताचा स्पर्श इतका आश्वासक होता की मी नकळत डोळे बंद करून घेतले. ते हळूहळू पाठीची तपासणी करत होते. इथे दुखते का प्रिया? त्यांनी अत्यंत जवळून विचारले.
विचारताना त्यांचा गरम श्वास माझ्या मानेच्या मागच्या भागाला स्पर्श करून गेला. तो गरम श्वास लागताच माझ्या अंगावर काटा आला. हं, हो डॉक्टर तिथेच. माझ्या तोंडून एक हलकीच अडखळती सुस्कारा निघाली. मी स्वतःला आवरू शकत नव्हते. आमच्या दोघांमध्ये एक मूक संवाद घडत होता. अर्णव हे केवळ एक डॉक्टर नव्हते. त्यांनी स्त्रीच्या मनाची आणि शरीराची ती अगतिकता समजत होती. त्यांनाही जाणीव झाली होती की हा स्पर्श आता फक्त डॉक्टर आणि पेशंटपुरता मर्यादित राहिला नव्हता. त्यांनी हळुवारपणे मसाज करत पाठीवर पेन रिलीफ ऑइंटमेंट लावलं. त्यांचा प्रत्येक स्पर्श माझ्या मनाला थेट भिडत होता. त्या क्षणी मला तीव्रतेने जाणीव झाली की राहुलकडूनही जे प्रेम, जो जिव्हाळा आणि शारीरिक मानसिक जवळीक मला कधीच मिळाली नाही, ती मला या काही दिवसांपूर्वी भेटलेल्या माणसांमध्ये मिळत होती. मी एका अशा भावनिक आणि रोमॅन्टिक गुंत्यात अडकत चालले, जिथे मागे फिरणं अशक्य होतं. त्या चेकअपनंतर आमच्यातील अंतर कमालीचं कमी झालं होतं. अर्णव यांनी मला त्यांचा पर्सनल नंबर दिला होता, जेणेकरून त्रासाबद्दल अपडेट्स देता येतील. सुरुवातीला आमचे मॅसेज आणि फोन फक्त मेडिकल कन्सल्टेशन्स पुरतेच होते. औषध घेतलं का? आता पाठदुखी कशी आहे? इथपर्यंतच ते मर्यादित होतं. पण हळुवारपणे त्या फोन कॉल्सनी रात्रीची शांत गप्पांची जागा घेतली. आम्ही दोघंही एकमेकांच्या आयुष्याबद्दल, आवडीनिवडीबद्दल बोलू लागलो. अर्णव अविवाहित होते. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य वैद्यकीय सेवेला दिलं होतं. पण माझ्याशी बोलताना त्यांच्या आवाजात एक वेगळाच जिवंतपणा जाणवायचा. दिवस जात होते आणि राहुल नेहमीप्रमाणे त्यांच्या नवीन बिझनेस प्रोजेक्टसाठी शहराबाहेर गेले होते. मोठे घर, पण त्यात मी पूर्णपणे एकटी होते. त्या रात्री पुण्यात खूप जोरात वादळ सुरू होतं. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मनाला धडकी भरवणारा होता. आणि अचानक संपूर्ण परिसराची लाईट गेली. मला लहानपणापासूनच अंधाराची भयंकर भीती वाटायची. घरात एकटी असल्यामुळे माझा थरकाप उडाला. मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू केली, पण ती भीती कमी करू शकत नव्हती. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत मनात कोणताही विचार न करता मी अर्णव यांचा फोन लावला. अर्णव, मला खूप भीती वाटते. घरात खूप अंधार आहे आणि कोणीच नाही आहे. मी रडवेली होऊन थरथरत्या आवाजात म्हणाले. प्रिया, शांत हो. अजिबात घाबरू नकोस. मी येतोय तिथे. दरवाजा लॉक करून आतच बस. अर्णव यांचा तो आश्वासक आवाज ऐकून मला अर्धे बळ मिळाले. अवघ्या 15 ते 20 मिनिटात अर्णव माझ्या घराच्या दारापाशी उभे होते. मी दरवाजा उघडला. बाहेरच्या टॉर्चच्या प्रकाशात अर्णव समोर उभे असलेले दिसले. पावसामुळे ते थोडे भिजले होते. त्यांना सुरक्षित समोर पाहताच माझ्या मनात सर्व बांध फुटले. मी स्वतःवरचा ताबा पूर्णपणे गमावला आणि थेट त्यांच्या छातीवर डोके ठेवून त्यांना घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अर्णव क्षणभर स्तब्ध झाले, पण दुसऱ्या क्षणी त्यांनीही त्यांचे मजबूत हात माझ्या पाठीभोवती गुंडाळले आणि मला स्वतःजवळ ओढून घेतले. त्या अंधाऱ्या खोलीत बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाव्यतिरिक्त फक्त आमच्या दोघांच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज येत होता. अर्णव यांनी हळूच माझा चेहरा त्यांच्या हाताच्या तळव्याने घेतला. त्यांच्या अंगठ्याने त्यांनी माझ्या गालावरचे अश्रू पुसले. प्रिया, हे जे काय घडते ते चुकीचं आहे. मला माहीत आहे तू कोणाची तरी पत्नी आहेस, पण मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवू शकत नाही आहे. माझं मन माझ्या ऐकण्यात नाही आहे. ते अत्यंत कातर आणि भावूक स्वरात म्हणाले. मला समाजबरोबर सुख यातलं काहीच माहीत नाही अर्णव. मला आज फक्त तुझा सहवास हवा आहे. मला त्या एकाकीपणामध्ये परत जायचं नाही आहे. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं अथांग प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होते. त्या रात्री आमच्यातील मर्यादांचे सर्व बांध सुटले. तो एक अत्यंत रोमॅन्टिक, उत्कट आणि भावनिक क्षण होता. त्यांच्या मिठीत, त्यांच्या स्पर्शात मला जे सुख, जे समाधान आणि जी सुरक्षितता मिळाली, ती मला माझ्या आयुष्यात आधी कधीच अनुभवता आली नव्हती. आम्ही दोघे एकमेकांच्या भावनेच्या ओघात पूर्णपणे वाहून गेलो होतो. पण सुखाच्या त्या अच्युत शिखरावर असतानाही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकावू लागली होती, ज्याची कल्पना मला त्या क्षणी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझ्या खोलीत सूर्याचा पहिला किरण पडला, तेव्हा मला जाग आली. मी शेजारी पाहिले तर बेडवरची ती जागा रिकामी होती. अर्णव तिथे नव्हते. संपूर्ण घरात एक भयानक शांतता पसरली होती. मी उठून बसले तर साईड टेबलवर एक पांढरी चिठ्ठी ठेवली होती. मी थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडली. त्यावर अर्णव यांच्या अक्षरात लिहिलं होतं. प्रिया, आय एम सॉरी. काल जे रात्री घडलं ते भावनांच्या ओघात घडून गेलं, पण मी स्वतःला माफ करू शकत नाही. तू विवाहित आहेस, तुझा एक संसार आहे आणि मी एक डॉक्टरच्या पवित्र नात्याने माझी मर्यादा ओलांडली, जी मला शोभत नाही. आपण हे इथेच थांबवायला हवं. मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. ते शब्द वाचताच माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. माझ्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. मला स्वतःचीच प्रचंड चीड येऊ लागली. मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःच्याच प्रतिमेकडे पाहून लागले.
मी राहुलसोबत प्रतारणा केली होती. मी एक वाईट स्त्री होते का, की मी फक्त माझ्या हक्काचं हवंसं वाटणारं प्रेम शोधत होते. मनातील हा द्वंद्व, हा वैचारिक संघर्ष आतून पोखरत होता. मी लगेच अर्णव यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून द नंबर यू आर ट्राईंग कॉल इज अ बिझी असा आवाज आला. त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला होता. मी स्वतःला आवरू शकले नाही. ती तशीच गाडी काढून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर रिसेप्शनवर चौकशी केली असता समजले की डॉक्टरांनी यांची महिनाभराची सुट्टी घेतली आहे आणि ते शहराबाहेर गेले आहेत. मला समजून चुकलं होतं की अर्णव यांना त्यांच्या चुकीची तीव्र जाणीव झाली होती. ते या नात्याला, या भावनिक गुंत्याला पुढे नेऊन कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हते. त्यांनी घेतलेला दुरावा आणि हा माझ्या भल्यासाठीच होता, पण माझं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. काही दिवसांनी राहुल त्यांच्या बिझनेस ट्रिपवरून घरी परत आले. ते खूप आनंदात होते. त्यांनी माझ्यासाठी एका मोठ्या ब्रँडची महागडी साडी आणली होती. प्रिया, हा प्रोजेक्ट खूप मोठा होता. आता मला खूप चांगला नफा होईल, ते उत्साहाने सांगत होते. पण त्यांच्या त्या पैशांचा आणि यशांच्या गोष्टीला मला रस नव्हता. रात्री जेव्हा राहुल बेडवर माझ्याजवळ आले, त्यांनी नेहमीप्रमाणे मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अर्णव यांचा चेहरा आला. अर्णव यांचा तो आश्वासक स्पर्श मला आठवला. मी नकळत राहुलला मागे ढकलले. मग काय झालं प्रिया? तू खूप बदलली आहेस. हल्ली खूप शांत असतेस. माझ्याशी नीट बोलतही नाहीस. काही त्रास आहे का? राहुलने काळजीने आणि काहीशा आश्चर्याने विचारलं. माझ्याकडे त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी एका अशा दुविधा मनस्थितीत, अशा चक्रव्यूहात अडकले होते, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता मला दिसत नव्हता. एका बाजूला माझा कायदेशीर संसार होता, समाज होता आणि दुसऱ्या बाजूला तो डॉक्टर, ज्याने मला प्रेमाची खरी व्याख्या, स्त्री म्हणून माझं अस्तित्व काय आहे याची जाणीव करून दिली होती. अर्णव यांच्या दुराव्याला आता 2 महिने उलटून गेले होते. या 2 महिन्यात मी स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. ऑफिसच्या कामात व्यस्त ठेवलं, पण अर्णव यांच्या आठवणी, त्यांच्या गप्पा माझ्या मनातून जात नव्हत्या. रोज रात्री उशीवर डोकं ठेवलं की मला त्या वादळी रात्रीची आठवण यायची. शेवटी मला जाणीव झाली की एका पुरुषाच्या आठवणी मनात ठेवून दुसऱ्या पुरुषासोबत एका छताखाली राहणे हे राहुलवर आणि माझ्या स्वतःवरही अन्याय करण्यासारखं आहे. मला राहुलसोबत हे खोटं नातं जगून त्यांना अंधारात ठेवायचं नव्हतं. मी एक अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतला. एका संध्याकाळी राहुल जेव्हा ऑफिसमधून आले, तेव्हा मी त्यांना हॉलमध्ये बसवलं. वातावरणात एक गांभीर्य होतं. मी अंगातील सर्व शक्ती एकवटली आणि राहुलसमोर बसून रडत रडत सुरुवातीपासूनच, म्हणजेच त्या पावसाच्या दिवसापासून ते वादळी रात्रीपर्यंतची सर्व हकीकत, अर्णवबद्दल आणि माझे आकर्षण, सर्व काही खरं खरं सांगितलं. माझं बोलणं संपल्यावर मी डोळे बंद करून म्हटले, मला वाटत होतं की राहुल खूप पुरडतील, वस्तूंची तोडाफोड करतील किंवा मला घरातून हाकलून देतील, पण खोलीत फक्त शांतता होती. मी हळूच डोळे उघडून पाहिले तर राहुल त्यांच्या चेहऱ्यावर रागाऐवजी एक प्रचंड दुःख आणि पश्चाताप होता. प्रिया, यात तुझी चूक, जेवढी चूक आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त माझी आहे, राहुल अत्यंत शांत आवाजात म्हणाले. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. मी पैशांच्या आणि बिझनेसच्या मागे इतका धावलो की माझ्या घरात माझी वाट पाहणारी एक जिवंत व्यक्ती आहे, जिच्या काही भावना आहेत, तिला प्रेमाची गरज आहे, हेच मी विसरून गेलो. मी तुला एक पत्नी म्हणून सुख आणि वेळ देऊ शकलो नाही. जर तुझं मन आता या संसारात नसेल तर तुला जबरदस्तीने इथे ठेवून मला तुला अजून त्रास द्यायचा नाही. राहुल यांच्या या समजूतदारपणाने माझं मन अधिकच जड झालं. आम्ही दोघांनी अत्यंत शांतपणे, कोणताही वाद न घालता, परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही एकमेकांपासून सुसंस्कृतपणे बाजूला झालो. त्यानंतर 1 वर्षाचा काळ निघून गेला. मी पुणे सोडून एका नवीन शहरात, नाशिकमध्ये एका नवीन कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होते. मी भूतकाळ मागे सोडून स्वतःच्या पायावर उभी राहिले. एका रविवारची संध्याकाळ होती. मी तिथल्या एका शांत आणि सुंदर कॉफी शॉपमध्ये खिडकीपाशी बसून कॉफीचा आस्वाद घेत होते आणि बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होते. पाऊस पाहिला की मला नेहमी तो जुना आठवायचा. अचानक माझ्या टेबलासमोर एक सावली आली. मी कॉफीचा कप खाली ठेवून वर पाहिले आणि माझे श्वास तिथेच थांबले. समोर पांढरा एप्रॉन नसलेला, पण त्याच तीक्ष्ण आणि प्रेमळ डोळ्यांचा अर्णव उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा संयम आणि डोळ्यात माझ्यासाठी असलेला तो जुना ओलावा होता. पुण्यातून अचानक कुठे गायब झालीस प्रिया? तुला शोधायला मला पूर्ण 1 वर्ष लागलं, अर्णव अत्यंत भावुक स्वरात म्हणाले. ते माझ्या समोरील खुर्चीवर बसले. मी त्यांच्या हाताकडे पाहिले. त्यांच्या बोटात कोणतीही अंगठी नव्हती. त्यांना अजूनही लग्न केलं नव्हतं. ते माझीच वाट पाहत होते. राहुल आणि मी, आम्ही वेगळे झालो अर्णव. मी आता एकटी राहते. मी खाली पाहत शांतपणे म्हटलं.
अर्णव यांनी हळूच त्यांचा हात पुढे केला आणि टेबलावर असलेला माझा हात आपल्या हातात घेतला. तो जुना, ओळखीचा आणि सुरक्षित वाटणारा स्पर्श. आता तरी आपण एकत्र येऊ शकतो का प्रिया? भूतकाळात मी घाबरलो होतो, पण आता मला तुला गमवायचं नाही. आपण समाजाच्या चौकटीत राहून अधिकृतपणे आणि नात्याला नाव देऊया का? अर्णव यांनी अत्यंत आशेने विचारलं. मी काहीच बोलू शकले नाही, पण माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावर असलेल्या एका छोट्याशा हसूने त्यांना होकार दिला होता. आमच्या नात्याचा, भावनांचा जो गुंता निर्माण झाला होता, तो आता पूर्णपणे सुटला होता. आम्ही दोघांनी भूतकाळातील चुकांमधून धडा शिकून एकमेकांच्या भावनांचा आणि स्वाभिमानाचा आदर करत एका नवीन, सुंदर, नैतिक आणि खऱ्या नात्याची सुरुवात केली.